डॉक्टर संजीव कुलकर्णी लिखित डूडल्स या ललित लेखांच्या संग्रहाचं आज इथे प्रकाशन होत आहे। मी पल्लवी गोरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। काहीतरी चाळा म्हणून कागदावर मारलेल्या रेघोट्या म्हणजे डूडल्स। डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी समाज माध्यमांवर काळाच्या विविध टप्प्यांवर केलेल्या लिखाणाचा हा एक संग्रह आहे। खरं तर लेखकाचं मन हे समाजात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची कळत नकळत नोंद घेत असतं आणि या समाजातील घटनांच्या नोंदी आणि त्यावरील लेखकाच्या मनात उमटलेल्या प्रतिक्रिया आपल्याला काही लेखांमधून वाचायला मिळतील। मला खात्री आहे की हे डूडल्स तुम्हाला नक्की आवडतील। आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आज विविध मान्यवर येथे उपस्थित आहेत। पुस्तकाचं प्रकाशन श्रीमती नंदाताई पैठणकर यांच्या हस्ते होणार आहे। श्रीमती नंदाताई पैठणकर या थोर साहित्यिक जी.ए. कुलकर्णी यांच्या भगिनी आहेत। जी.एंच्या स्मृतीप्रित्यर्थ जी.ए. कुलकर्णी महोत्सवाचं नंदाताईंनी बरीच वर्ष यशस्वी रीतीने आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर जी.ए. कुलकर्णी जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जे विविध कार्यक्रम सादर झाले त्यात नंदाताईंचा खूप मोठा वाटा आहे। याशिवाय जी.एंच्या आठवणींवर आधारित त्यांचं प्रिय बाबू अण्णा हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनतर्फे 2012 साली प्रकाशित झालंय। एक माणूस म्हणून जी.ए. कसे होते याची कल्पना हे पुस्तक वाचून आपल्याला येते। यानंतर शिवाय जी.एंच्या मृत्यूनंतर त्यांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यामध्ये सुद्धा नंदाताईंचा खरंच खूप मोठा वाटा आहे। विशेषतः जी.एंची निवडक पत्रे हे 4 खंड हा मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तऐवज प्रकाशित करण्यात हातभार लावून नंदाताईंनी फार मोठं असं काम केलेलं आहे। मी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या या पाहुण्या नंदाताई पैठणकर यांचं स्वागत करावं। आजच्या या कार्यक्रमासाठी श्री विजय नाईक आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। बी इलेक्ट्रॉनिक्सची पदवी त्यांनी घेतलेली असून त्यांचा वैद्यकीय विद्युत उपकरणांचे संशोधन व निर्मिती असा व्यवसाय आहे। खरं तर शालेय जीवनापासूनच त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली आणि स्वतः एकांकिका लिहून त्या दिग्दर्शित करण्यावर त्यांचा भर असतो। आम्ही सांगलीकर, आम्ही इचलकरंजीकर अशा मोठ्या महोत्सवांचं संस्थापन आणि निर्मिती त्यांनी केलेली आहे। 2017 मध्ये भावतरंग क्रिएशन्स या संस्थेची स्थापना त्यांनी केली असून त्या संस्थेमार्फत अनेक कार्यक्रम त्यांनी आजपर्यंत सादर केले आहेत। जी.ए. कुलकर्णी लिखित पराभव या कथेचं एकांकिका रूपांतर, निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे। मी पुन्हा एकदा डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी श्री विजय नाईक यांचं स्वागत करावं। यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंडित जोशी यांचा अल्प परिचय करून देते। श्री पंडित जोशी यांनी पुणे विद्यार्थी गृहातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले असून सप महाविद्यालयातून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे। रसायनशास्त्रात पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी रिसर्च केमिस्ट व लॅबोरेटरी इन्चार्ज म्हणून दीर्घकाळ काम पाहिलेलं आहे। मी डॉक्टर कुलकर्णी यांना अशी विनंती करीन की त्यांनी श्री पंडित जोशी यांचेही स्वागत करावे। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंडित जोशी आणि प्रमुख पाहुणे श्री विजय नाईक यांना एक नंदाताई पैठणकर यांना पण एक अल्पशी भेट द्यायची आहे।
मी नंदाताईंना विनंती करतो की त्यांनी विजय नाईक आणि पंडित जोशी यांना ती भेट घ्यावी. एवढं म्हणजे मोठे काम आता संजीव कुलकर्णी करतायत, तर थोडंसं माझ्या वतीने मला वाटलं, आणि ते जीएनचे एवढे चाहते आहेत तर काहीतरी जीएनचे त्यांना द्यायलाच पाहिजे नाही का, म्हणून मी त्यांना पण एक करते. माझ्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांचा जे कुलकर्णी या महोत्सवाच्या निमित्त जे जे विविध कार्यक्रम झाले त्या सगळ्या कार्यक्रमांची एक अविभाज्य, त्या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे पल्लवी. तर मी पल्लवीचं या ठिकाणी स्वागत करतो. पल्लवी त्याचा स्वीकार करा. यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो प्रकाशन समारंभ आपण आता सुरू करूया. मी नंदाताईंना अशी विनंती करते की त्यांनी डूडल्स या डॉक्टर संजीव कुलकर्णी लिखित पुस्तकाचं प्रकाशन करावं. अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. यानंतर मी नंदाताई पैठणकर यांना अशी विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं म्हणजे ना, मी आज खूप भांबावली आहे की मला काही सुचतच नाही आहे की म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही म्हणा की काय झालं एवढं, पण आत्तापर्यंत जे काही जीएनवर कार्यक्रम झाले त्यामध्ये काय असायचं, म्हणजे खूप कार्यक्रम झाले त्याच्याबद्दल काही वाटते, पण त्या कार्यक्रमामध्ये नेहमी काय असायचं की कार्यक्रमामध्ये फक्त मी स्टेजवर असायचे, पण मी माझं एक मनोगतच व्यक्त फक्त करायचे, त्याच्या व्यतिरिक्त मी त्याचा सहभाग नसेल, इतरच कलाकार सगळा कार्यक्रम करायचे. आत्ता काय झालंय, हे डॉक्टर संजीव कुलकर्णी मला एवढी जबाबदारी टाकली ना की बापरे, मला तर शिकच ना आणि नक्की म्हणजे खरंच थांबवले. आणि मग मला मनात वाटायला की कसं काय असं मी जबाबदारी निभावणार आहोत माहिती आहे मला आता, पण त्याच्यामध्ये शासन पण आहे. म्हणून मी म्हणते की आपण सर्वजण मला त्याबद्दल मला समजून घ्यावं, मला जे जमलंय, मला जे वाटलं ते चालणार बाकी काय नाही. खरं म्हणजे आपले संजीव कुलकर्णी त्यांनी मार्केटिंग म्हणजे केलं आणि नंतर जीएनवर एक प्रबंध लिहिला की जीएनचं साहित्य
त्याच्यावर त्यांनी JNच्या साहित्यावर एक कन्नड आणि सांस्कृतिक अनुबंध नावाचा प्रबंध लिहिला. त्यांचं शास्त्र कसोटी म्हणून एक शास्त्रातील कसोटी, त्याच्यावर एक तो विज्ञान कथा ते खूप लिहितात. त्यांना त्याच्याबद्दल बरेच मोठे पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय दिवाळी अंकामध्ये सुद्धा ते लिहितात. आणि हे असताना हे आता डुडल्स हे जे त्यांचं नवीन पुस्तक आलं ते पाहिल्यावर तर मला काही समजेच नाही डुडल्स म्हणजे काय असेल बाबा, या पुस्तकाची उत्सुकता निर्माण झाली. आणि म्हणून मी बघितलं तर त्यांनी स्वतःच थोडंसं डुडलबद्दल म्हणजे सविस्तरपणे सांगितलं की कागदावर रेघोट्या ओढणे आणि कागदाशी खेळ करणे म्हणजे डुडल्स. तर संजीव कुलकर्णीच्या बाबतीत काय झालंय की त्यांनी कागदाशी खेळ केलाय, रेघोट्या काढल्या, पण त्याच्यातून अप्रतिम असे लेख तयार झाले. फारच अप्रतिम लेख आहेत ते सगळे. आणि एक नाही, दोन नाही, 40 लेख. बापरे, मी तर दडपून गेले. म्हणतात आता काय हे पुस्तकाचं सांगायचं तर काय करायचं मी. मग मी विचार केला, त्यात ते एक शॉर्टकट म्हणतो आपण तसा मी काढला की त्यांनी JNवर एक 4-5 तरी लेख लिहिलेत त्या पुस्तकामध्ये. मग मी विचार केला की त्याच लेखांवर आपण बोलावं म्हणजे आपल्याला सोपं पण जाईल आणि ते लेख आपल्या भावावरच नाही म्हणून आपल्याला जास्त भावणार, हो ना. त्यामुळे मी तेच तेवढे फक्त निवडले आणि काही बाकीचा फक्त उल्लेख केला आहे. बाकीच्यावर इतर बांधवांवर बोलतीलच म्हणून मी काही त्या मार्गाला गेलेली नाही. तर पहिला लेख जो मी निवडला तो असा होता की त्याचं नाव असं होतं न लिहिलेले आत्मचरित्र. आणि ते इतकं अप्रतिम आहे ना म्हणजे खरं तर त्याला मग त्याबद्दल जे लेख आहे त्याच्याबद्दल मला खरं संजीव कुलकर्णीचं खूप कौतुक करायचं आहे आणि अभिनंदनही करायचं आहे. कारण जेव्हा ते मी पुस्तक उघडलं आणि हा तो पुस्तकातले लेख वाचायला लागले तेव्हा मला वाटलं की अरे हे तर JNच बोलतायत, हे काही संजीव कुलकर्णी बोलत नाही आहेत किंवा त्यांचं काहीच आहे, हे सगळं JNचंच आहे. म्हणून मला आश्चर्यच वाटलं की असं कसं काय सगळं हे. म्हणजे JNची केवढी मतं, त्यांचं JNनी स्वतःबद्दल सांगितलेली काही विचार, त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी या सगळ्याबद्दल तिथं आलेलं आहे. आणि मला आश्चर्यच वाटलं की हे सगळं कसं काय आलं याच्यामध्ये इतकं. आणि मला खरंच म्हणजे एकतर असं होतं की त्याला JN कुठल्याही तऱ्हेने वाचकांना खूप म्हणजे आकर्षित करावं, त्यांच्यासाठी लिहावं असं कधीच JN केलेलं नाही. ते एवढेच म्हणायचे की ज्यांना वाचायचं आहे ना त्यांनी जरूर वाचावं. म्हणजे असा आग्रह नाही की ज्यांना वाचायचं ते वाचावं, पण त्याच्यामध्ये तरी सुंदर असं एक छानसं एक वाक्य असं आलं की झेब्रा पाहिल्यानंतर जर का कुणी असं बघितलं की हा कसला पट्ट्याचा उंट आहे असं जर म्हटलं तर मग त्या एखाद्याला काही अर्थ लागतो किंवा काहीच नाही. तर तसं होऊ नये. आणि पुष्कळांना असं वाटत असतं की हा लेखक कसा आहे, कुठे राहतो, त्याचं काय, ते सगळं खूप उत्सुकता असतात. तर त्याच्याबद्दलही JNचं जे मत आहे ते त्यांनी त्या लेखामध्ये दिलंच आहे की म्हणजे ओनली द रायटिंग अँड नॉट द रायटर असं त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. हे सगळं JNबद्दल तर त्यांनी खूपच म्हणजे मनापासून आणि त्याचं खरं प्रेम त्या लेखामध्ये दिसतंय. तसंच त्याच्यामध्ये निरूप नावाचा लेख आहे जो JNनी मृत्यूला उद्देशून लिहिलेला लेख. तर तो लेख इतका अप्रतिम आहे ना की मला तर फार वाटतं की बहुतेक तो सगळ्यांच्या सर्वेही असावा. आणि आत्ता तर मी आपलं असंच केलं की ह्या 2 मान्यवरांना त्या लेखाचाच फ्रेम्स दिलेले आहे. तर हे झालं. आणि त्याबरोबरच एक छोटंसं उत्पादन त्यांना भेटल्याविषयी मला वाटले. त्याचं कारण असं आहे की पालघरला एक परांज केंद्र आहे, ते वेगवेगळे अत्तर बनवतात. खूप वेगळी शक्ती आहे चित्रामध्ये. आणि तेही ते अत्तर बनवून झाल्यानंतर JNचे चाहते आहेत. तर त्यांनी असं ठरवलं होतं की JNची जन्मशताब्दी जेव्हा असेल तेव्हाच एक वेगळं अत्तर करायचं त्यांनी ठरवलं. आणि त्या अत्तराला त्यांनी रबड फूल नाव दिलं. त्यामुळे तेही मला एक वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. त्याची मी त्याच्याकडे मागवलं, तेही मी ह्या लोकांना जरा भेट करून दिलेलं आहे. हा पहिला लेख म्हणजे न लिहिलेले आत्मचरित्र हा लेख मला स्वतःला खूप भावला म्हणून मी त्याची सुरुवातच त्या लेखाने केली. दुसरा लेख मी जो घेतला आहे तो काळी माया बोलली. माणसाबद्दल जे प्रेम असतं किंवा आपल्या इतर लोकांबद्दल जे प्रेम असतं ते खरं
आपण त्याचा अनुभव घेतो का? आणि त्यासाठी खरं तर संजय कुलकर्णींनी 2 कथांचं तर एवढं हे दिलंय, उल्लेख केला. एक त्यातली प्रदक्षिणा आणि दुसरी पराभव. ह्या कथा वाचायलाच पाहिजे. आणि त्या वाचल्यावर असं होतच नाही की खरोखर ह्या रक्ताची नाती म्हणतो किंवा ओळखीची नाती म्हणतो ती खरी नाही आहे. खरं नातं कोणाशी आहे तर ते आपल्याशीच असतं, आपल्या स्वतःचं नातं असतं ते. तर त्यामुळं हा एक त्यातला मुख्य जो त्यांचा विचार आहे तो त्यांनी मांडला त्याच्यावर. आणि त्यातल्या जवळ आहे की तुम्ही जेव्हा या कथा वाचाल पराभव किंवा प्रदक्षिणा तेव्हा खरोखर तुम्हाला वाटेल की हे काय रक्ताची नाती काय आणि बाकीची नाती खरी नाही आहे, खरी नातं हे आपल्याशीच असतं. हे पटण्याजवळ ते मला तरी पटलेलं आहे, आपल्याला पटेल असंच मला वाटतं. तिसरा जी त्याचा लेख निवडला आहे त्याचं नाव आहे नसतेच कुणी आपुलेले, रुंगली रुंगल्या असं त्याचं नाव आहे. ते म्हणजे सुनीताबाई आणि जी यांचा पत्रव्यवहार होता, मोठा पत्रव्यवहार, आणि त्याचा एक खंड पण झाला त्या पत्रव्यवहार. पण त्याच्यामध्ये असं आहे की हे दोघंही अतिशय टोकाच्या टोकांचे मतभेद होते म्हणजे. पण त्यात ही मैत्री झाली कशी आणि ती विशुद्ध मैत्री होती. तर झाली कशी ही मैत्री, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला संजय कुलकर्णी खूप छान उदाहरण दिलं की म्हणजे जरी ते टोकाचे असले तरी त्याचं त्यांनी एकमेकावर कधी राव घातलेलं नाही. 2 कोंबड्यांची जर का झुंज सुरू झाली तर ते कोंबडे इतके तवातवाली म्हणतात की त्यांचे एकमेकावर वाद होतात, रक्तबळ होतात. तर ही जी मैत्री आहे शेवटी हे तसं नाही. तर त्यालाही सुद्धा एक छान उदाहरण त्यांचं दिलं की 2 वादक जर जुगलबंदीमध्ये गुंतले तर त्या जुगलबंदीमध्ये खूप टोकाचं असतं ते सगळं, पण शेवट जो असतो तो मात्र एका विशिष्ट सीमेवर येतो आणि तो जो त्या जुगलबंदीचा आनंद सगळ्या प्रेक्षकांना मिळतो. तसं या दोघांची मैत्री होती आणि म्हणूनच त्याची शेवटपर्यंत झाली. पण एक आहे त्याच्यामध्ये की ही मैत्री झाली कशी आणि शेवटी ती थांबली कशी, थांबली का, असा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठीच हा रुंगली रुंगल्या म्हणजे जस्ट हा नो फरक असं त्याचा असं आहे. आणि ते जाणवतं म्हणजे त्यांच्या लेखांमध्ये. तर तो जरूर वाचावा असं मला वाटतं. तिसरा म्हणजे आणखी एक घेतला तो अर्भाट आणि चिल्लर, ते त्यांचं पुस्तकच आहे म्हणजे जीवनचं. तर त्याच्यामध्ये असं आहे की अर्भाट आणि चिल्लरचा अर्थ कदाचित अर्भाट म्हणजे चांगलं आणि चिल्लर म्हणजे माहीत होतं. पण माणसं कधी कधी अशी असतात की ती टोकाची काहीतरी टीका करत राहतात किंवा काहीही म्हणतात. तर त्या बाबतीत संजय कुलकर्णींनी काय केलं आहे की द्रवींनी बरेच वेळा यांच्यावर काही आरोप केले, काही टीका केलेली आहे. तर हे सगळं संजय कुलकर्णी स्वतः जीवनच्या समोर जाऊन त्यांच्याशी याबाबत संवाद साधला असं त्याचं त्या लेखाचं स्वरूप आहे. आणि त्यांनी असंही केलं की म्हणजे जीएने जेव्हा साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला त्याबद्दल जीएनं काय वाटलं असेल आणि काय असेल हा तरी त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय समर्पक असं रीतीने केलेला आहे. म्हणजे जीए म्हणतच होते की काय माणसं म्हणे काय असतात ती बरीच काहीतरी अशी टीका करत असतात, काही म्हणत असतात. पण म्हणून ते त्याच्याकडे आपण जास्ती लक्ष देता कामा नये. आपण आपलं कार्य आपलं करावं आणि निघून जावं. आणि त्याच्यासाठी कधीही त्याच्याबद्दल करूच नाही. म्हणजे जर का समजा त्याच्यावर ठरवलं की काहीतरी आपण विचार करायचा तर अख्खं आयुष्य सुद्धा ठरणार नाही. त्यामुळे असं आहे की एखादाच माणूस अर्भाट असतो आणि बाकीचे चिल्लरच असतात. तर हे जे त्यांचं निवेदन त्यांनी त्याच्यात केलं आहे अप्रतिम आहे. म्हणून एक कथासंग्रह आहे खूप त्याचं म्हणजे इतकं वैशिष्ट्य आहे ना की त्याच्यामध्ये खूप छोट्या कथा आहेत. पण त्या छोट्या कथा इतक्या अप्रतिम आहेत की ते एकदा पुस्तक तुम्ही हातात घेतलं की वाटतं की अरे किती छान मूर्ती आहे त्याच्यामध्ये. फक्त एकच झालं की जीएनं वाटत होतं की ह्या कथासंग्रहाला कुसुंब गुंजा म्हणजे त्या छोट्या लाल गुंजा असतात तशा तऱ्हेच्या ह्या कथा आहेत. म्हणून त्यांच्या मनात ते होतं. पण ते काय झालं चुकून काहीतरी ऐकण्यामध्ये प्रकाशकाची चूक झाली का
त्याच्यावरचं धर्म किंवा त्याचं नाव कुशल जातं, पण त्याला तसा विशिष्ट अर्थ नाही. पण त्यात इतक्या सुंदर कथा आहेत, म्हणजे तुम्ही जर ते पुस्तक घेतलं ना तर तुम्ही रमून जा. त्याच्यामध्ये चैत्र, खेळ, नंतर सिनेमा, गाणं, ग्रहण अशा खूप सुंदर कथा आहेत. आणि खेळ आणि सिनेमा ह्या ज्या कथा आहेत का खरं म्हणजे त्या मला सुद्धा खूप आवडतात. तर त्याच्यामधली जी खेळ कथा आहे ना, म्हणजे त्याच्यावर मागे सिरियल पण झाली होती, त्याच्यामध्ये भक्ती बरोबर काम केलं. तर ती म्हणजे गरीब घरातली नवरा असलेली अशी असते, एक मुलगा असतो, तो शाळेत जात असतो, येत असतो वगैरे असं. पण ही जी बाई आहे ना ती अतिशय स्वाभिमानी आहे. काय होतं की त्यांच्या दुकानामध्ये उधारी राहिलेली असते आणि त्या उधारीबद्दल म्हणजे तिचा मुलगा शाळेतून परत येत असताना दुकानदार त्या मुलाला बोलवतो आणि ही उधारी कधी परत करणार रे असं म्हणून त्याच्यावर अगदी आरडाओरडा करून त्याला एक कालकुटात मारतो. आणि ते म्हणजे मुलगा बिचारा रडत घरी येतो, आईला सांगतो, आईला हे कळतं आणि आई ती तितक्याच तावातावाने आपल्या तिच्याकडे पैसे नसतात पण उधारी तर संपूर्ण हे करायची म्हणून ती आपल्या हातातल्या बांगड्या शेजारच्या बाईकडे जमा ठेवते, त्याच्याकडनं पैसे घेते आणि ते घेऊन मी मुलाला हाताला घेऊन अगदी तिच्या तिथे जोडी घातली असतात त्याचा आवाज अगदी दुकानात जातात आणि तिथे जाऊन त्या अगदी पै त्या शोधतो असतो तो कुर्ता करते आणि मग आता झाली नसेल असं तो म्हणतो दुकानदार आणि ती म्हणते नाही अजून व्हायचं येते आणि म्हणून ती स्वतः त्या दुकानदाराच्याच गालपटात मारते आणि तिथे ही खेळ पूर्ण होते. ती खरंच ह्या दोन ज्या कथा आहेत, सिनेमासुद्धा अशीच कथा आहे. छोट्या मुलाची आहे, त्याला सिनेमा बघायचा असतो, त्या वडिलांच्याकडे काही एवढे पैशाची सोय नसते पण ते पासेस मिळवायचा प्रयत्न करतात आणि मग त्या वडिलांचा तिथे खूप अपमान होतो आणि मग ते मुलाला घेऊन परत घरी येतात. पण नंतर मात्र वडिलांना वाटतं की अरे हिला सिनेमा बघायचाच होता तर आपण पैसे घेऊन तिकीट काढून जाऊया म्हणून ते तिकीट काढतात आणि त्याला म्हणतात चल आज आपण खरंच सिनेमाला जायचं. पण तो मुलगा काय म्हणतो की नाही बाबा मला नाही आज सिनेमाला जायचं, मला खूप एक सुंदर पुस्तक आहे माझ्याकडे आणि ते मला वाचायचं आहे त्यामुळे मी आज काही सिनेमाला येणार नाही. आणि त्यांनी वडिलांचं तो अपमान त्याला प्रसन्न झाले बनवता आणि ते त्यांनी आपल्या ठरवून सिनेमाचं ते बघायला गेला. पण हा एवढी जेव्हा कथा वाटते खरोखरीच तो मुलगा डोळ्यासमोर येतो आणि आपल्याला सुद्धा इतकं भावनावश व्हायला होतं. ते सगळंच म्हणजे संजय देशपांडे इतकं सुंदरतापासून मुला पुस्तकाबद्दल मांडलंय की ते खरोखर वाचायलाच पाहिजे. म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येकाच्या असावं ते पुस्तक. तर त्याच्यावर छान लेख लिहिलेला आहे. त्याच्यानंतरचा जो लेख आहे तो मी सुनीताबाईंच्यावरचा लेख निवडला. तो म्हणजे कसा होता एक हा लेख अतिशय अप्रतिम होता. म्हणजे त्या इतक्या तत्वनिष्ठ होत्या, इतक्या कणखर होत्या आणि इतका म्हणजे स्वतःबद्दल काही नाही तर अगदी म्हणजे फुलांच्या हातून अगदी चर्चेचं त्यांची जी संरक्षणता आहे त्यातून चांगल्या तऱ्हेचं वाङ्मय निर्माण व्हावं म्हणून सुनीताबाईंनी खूप प्रयत्न केले आणि खरोखरीच फुलांचं आयुष्य त्यांनी बहरतेला नेलं. पण हे करत असताना सुनीताबाईंवर जे काही आरोप झाले ते वाचून आपल्याला सुद्धा खूप वाईट वाटतं की काय म्हणजे एखाद्या बाईने आपल्या डोंगरासाठी त्याचं साहित्य व्यवस्थित चांगलं व्हावं, भरभरते यावं त्याचं आयुष्य असा प्रयत्न केलेली बाई तिला हे सगळं त्याच्या घरात खूप दरवाजा असं देखील काही लोकांनी म्हणलं होतं. पण ते सगळं तरी काही त्याच्याबद्दल काही म्हणलं काही नव्हतं. नंतर शेवटी त्याच्या किंवा म्हणल्या पाहिजे तर कनिष्ठ म्हणल्या पाहिजे अशा बाई शेवटी अगदी शेवटी त्यांचा शेवट फारच करुण झाला आणि त्याच्याबद्दल संजय कुलकर्णीला पण मला फारच भाव वाईट झाला त्याच्याबद्दल. आणि मला सांगावंसं वाटतं की अगदी शेवटच्या काळापर्यंत मी देखील सुनीताबाईंकडे जात होते आणि त्यांचा शेवट मलाही इतकाच त्रासदायक वाटला, खूप वाईट वाटलं. आणि तेव्हा जेव्हा त्याची आठवण येते त्यावेळेला खरं तर सहन होत नाही खरंच. पण हा सुनीताबाईंचा लेख देखील अत्यंत अप्रतिम असा त्यांनी शिकवलेला आहे. आणि एकच म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त एकच वेगळा घेतला आहे वर्तुळ. म्हणजे ह्या ज्या वर्तुळमध्ये ज्या बाई आहेत त्या आपल्या संजय कुलकर्णींच्या आईच्या आई त्या अक्का म्हणून करता लावलं. म्हणजे ते जे ते लोक आहेत
ते मला फार जवळचं वाटलं आणि मी ते निवडलं. तर त्या काही खूप साध्या संसारी, खूप कशा काही नातवांच्या अगदी आपण प्रेम करणाऱ्या वगैरे अशा त्या सगळ्या, आणि अजिबात स्वातंत्र्य मुक्तता सुद्धा त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता फक्त संसार, आपला संसार, आपलं घर त्यावेळेस पाहायच्या. तर त्याबद्दल संजय कुलकर्णीच्या भावापतीचे प्रेमभाव आहे. आणि जेव्हा त्याच्या अस्थी विसर्जनासाठी संजय कुलकर्णी गेले असताना त्यांच्या मनामध्ये त्या सगळ्या आठवणी जमा झाल्या आणि त्या आठवणीचं ते वर्तुळ जातात लेखाचं नाव तेवढे तयार झालं. तर मी माझ्यामध्ये मला तिथे जमलं तेवढं मी फक्त हेतूचा लेखांवरच केंद्रित केलेलं आहे. बाकीचं मी म्हटलं इतर बांधवांवर ते सांगतील तिथं म्हणून मी ते त्याच्यामध्ये गरजेचे झाले. तर शेवटी एवढं सांगायचं वाटलं की तुम्ही सगळ्यांनी हे युगर्स पुस्तक अवश्य घ्यावं, त्याचा आनंद घ्यावा. आणि आता त्यांची आणखी आगामी पुस्तकं पण येणार असेल कुलकर्णीची ती आपल्याला कळतीलच, तेव्हा आपण त्याचा आस्वाद घ्यावा एवढं सांगतो. नंदाताई जी.ए. कुलकर्णींबद्दल बोलायला लागल्या की खरंच ऐकत राहावं असं वाटतं, कारण त्यांच्याकडे इतका आठवणींचा खजिना आहे जी.एन.बद्दलचा की एक अख्खा दिवस सुद्धा आपल्याला कमी पडेल. धन्यवाद नंदाताई. यानंतर मी आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री विजय नाईक यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभिराव जोशी, नंदाताई पैठणकर, पुस्तकाचे लेखक डॉक्टर संजीव कुलकर्णी आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. खरं तर डॉक्टर संजीव कुलकर्णी माझे इंटरनेटमुळे झालेले स्नेही आहे, पण ते आता संबंध इतके घट्ट झालेले आहेत की आम्ही फार पूर्वीपासून म्हणजे आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत असू असं वाटतं. ते मूळच्या माझ्या आजोबाच्या शेजारच्या गावचे म्हणजे नांदणीचे कुलकर्णी, म्हणून मी त्यांना प्रेमानं नांदणीकर सरकार म्हणतो. इंटरनेटवरचं त्यांचं टोपण नाव संजोपराव, तर माझं दिसू नाना, त्यामुळे ते मला नाना म्हणतात. त्यांचा माझा अधूनमधून फोन संपर्क असतो. तर असंच काही दिवसापूर्वी सरकारांचा फोन आला, म्हणाले नाना एक पुस्तक पाठवते वाचा. मी म्हटलं वाचतो. तसं ते अधूनमधून मला दिवाळी अंक आणि काही पुस्तकं भेट म्हणून पाठवत असतातच. तसंच हे पुस्तक आलं आणि पाहिलं तर ते त्यांचं हे नवीन पुस्तक होतं डूडल्स. पुस्तक मी भराभर वाचलं, मग पुन्हा सावकाश वाचलं. त्यातले बरेचसे लेख मी आधी वाचलेले होते, त्यांची नव्यानं उजळणी झाली. काही लेख नवे होते. पुस्तक आवडल्याचं कळवल्यावर ते मला म्हणाले नाना या पुस्तकाच्या प्रकाशनाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यायचं. मला वाटलं की ते माझी थट्टा करतात. मी म्हटलं मी तर एकतर मी घरचा माणूस आहे, पाहुणा नाही आहे, आणि दुसरं म्हणजे अगदी एक वाचक म्हणूनही काही माझी बोलण्याची पात्रता नाही आहे. तर या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी श्रोता प्रेक्षक म्हणून नक्की येईल. मला पाहुणा बिवणा काही मला करू नका. पण त्यांनी खरोखरच माझं नाव निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणा म्हणून घातल्यानं आता मला माझ्या आघात पांडित्याचं प्रदर्शन करण्यापासून गत्यंतर उरलेलं नाही आहे. तर पुण्यातले लोक पेठेबाहेरच्या माणसाला म्हणजे अगदी न स्टॉपला राहणाऱ्या माणसाला सुद्धा पाहुणा म्हणतात. तर त्या मानाने मी फारच दूरवरून म्हणजे हैदराबादहून आलो, त्यामुळं कदाचित मला एक प्रमुख पाहुणे असं पद दिलेलं असं मला वाटतं. तर माझ्यासारख्या एका साध्या व्यक्तीला संजीव कुलकर्णी यांनी त्यांच्या केवळ त्यांच्या स्नेहाखातर इथं बोलवलं आहे. अन्यथा इथं तर नंदाताई पैठणकरांसारखी महान व्यक्ती आहे, पंडितराव जोशी आहेत, आणि श्रोत्यांमध्ये सुद्धा अनेक जण खूपच सुजाण वाचक असतील. इतक्या महत्त्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांच्यासमोर काय बोलावा हा प्रश्न माझ्यासमोर हा वाचून उभा आहे. माझं स्वतःचं वाचन मर्यादित आहे. आकलन शक्ती ठीकठाक असली तरी समीक्षण करण्याच्या दर्जाची नाही, आणि स्मरणशक्ती तर आजकाल गुगलच्या टेकूवर कशीबशी तग धरून उभी आहे. तर ड्यूडल्स या लेखसंग्रहाचं प्रकाशन होताना त्याला औचित्यपूर्ण विवेक
विवेचक उद्धृतांचे रेलचल असलेलं आणि अभ्यासपूर्ण असं काही बोलावं हे मला मुळीच शक्य नाही. जे काही वेडोबाकडे बोल मी इथे लिहून आणलेत तेच मी तुम्हाला वाचून दाखवण्याचं धारिष्ट्य करणार आहे आणि ते तुम्ही शांत चित्तानं ऐकून घ्याल अशी आशा आहे. डूडल्स हा लहान मोठ्या लेखांचा संग्रह कशा स्वरूपाचा आहे त्याच्या ब्लर्बवर म्हणजे मलपृष्ठावर लिहिलेलं आहे. या लेखांच्या विषयांचं स्वरूप हे कमीत कमी शब्दांमध्ये त्यामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. शिवाय स्वतःच्या मनोगतामध्ये लेखकांना या संग्रहातल्या लेखांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलही थोडक्यात उहापोह केलेला आहे. असं असलं तरी या लेखसंग्रहाची पूर्वपीठिका थोडक्यात सांगण्याची गरज आहे असं मी समजतो. आजकाल सोशल मीडिया किंवा सामाजिक माध्यम यांचा सुकाळ झालेला आहे. सुकाळ म्हणण्यापेक्षा सुळसुळाट किंवा बोकाळ झालेला आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. पण एक संधिकाल असा होता की ज्यावेळी इतके मोबाईल्स नव्हते आणि इतके पुढारलेलेही नव्हते, पण त्याच काळात इंटरनेटचा भरपूर प्रसार झालेला होता. इंटरनेट हे माध्यम माहिती आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टीसाठी उपयुक्त आहे हे लक्षात आलेलं होतं आणि प्रत्यक्ष छापील मजकुरापेक्षा इंटरनेटवर केलेलं लेखन हे जास्त लोकांपर्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचू शकतं हे लक्षात आलेलं होतं. त्यामुळं आर्किटसारखी संकेतस्थळं त्यांच्यावरती लेखन आणि माहिती या दोन्हीचं सार्वत्रिकीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरत होते. अशा या संधिकालात मराठी भाषेतील लेखनासाठी मायबोली आणि मनोगत यांसारखी संकेतस्थळं म्हणजे वेबसाईट तयार झाल्या होत्या. या पूर्णपणे लेखन स्वातंत्र्य देणाऱ्या नसल्या तरी वादग्रस्त न ठरवण्याजोगे अनेकांचे लेखन या संकेतस्थळांवर विनासायास प्रसिद्ध होऊ शकत होते आणि हे लेखन प्रसिद्ध करण्यासाठी आर्थिक किंवा संपादनाची आडकाठी नसे. त्यामुळे एकीकडे वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, पुस्तके अशा छापील माध्यमात जुने प्रस्थापित किंवा संपादक प्रकाशकांच्या मर्जीतले लेखक आपले लेखन प्रसिद्ध करू शकत, पण दुसरीकडे या छापील मजकुराची म्हणजे रीच आणि पोचपावती म्हणजे प्रेक्षकांची प्रतिक्रिया या दोन्ही इंटरनेटवर जास्त सुकर असल्याने अनेक उत्तम दर्जाचे होतकरू लेखक या संकेतस्थळांवर लिहित होते. यात उपक्रमसारखे केवळ माहितीचे आदान प्रदान करणारे संकेतस्थळही होते. काही काळानंतर मिसळपाव हे आणखी एक संकेतस्थळ निर्माण झाले. त्यानंतर काही काळाने IC अक्षरे हे एक संकेतस्थळ निर्माण झालं. तर या संकेतस्थळांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 2004 ते 2009 या काळात अनेक उत्तमोत्तम होतकरू लेखक विविध विषयांवर लेख, कविता, कथा, गझला, विडंबनं प्रसिद्ध करू लागले. मनोगत नावाच्या संकेतस्थळावर काही लोक खऱ्या नावानं तर बरेच लोक टोपण नावानं लिहित. हे टोपण नाव म्हणजे लॉग इन नेम असे. यात संजोपराव, केशव सुमार, चित्त, अजानुकर्ण, कोहम, चौकस, प्रियाली, विसोवा खेचर, शशांक, रोहिणी, कुशाग्र, सुवर्णमयी, कोलबेर, सर्वसाक्षी, वरदा, आदिती, चक्रपाणी, नंदन, माधवी गाडगीळ अशा अनेक टोपण नावे होती. तर काही जण आपल्या मूळ नावानं वावरत, जसे द्वारकानाथ कलंत्री, प्रभाकर पेटकर, नरेंद्र गोळे, कुमार जावडेकर असे अनेक जण येत होते. यातले बरेच जण उत्तम दर्जाचे लेखन करत. ते खरोखरच वाचनीय असे आणि त्या काळात प्रसिद्ध असलेल्या छापील लेखकांइतकंच किंवा त्याहूनही चांगल्या दर्जाचं लेखन या संकेतस्थळांवर होत असे. आणि हे सर्व स्वतः साहित्यातले दर्दी असल्याने त्यांनी त्या लेखनावर दिलेले प्रतिसादही तितक्याच महत्वाचे असत. अशा लेखकांमध्ये संजोपराव हे नाव अग्रगण्य होतं. लेख, कथा, व्यक्तिचित्र, अभिनेते, गायक, संगीतकार यांच्याविषयीचे लेख, पुस्तक परीक्षण, चित्रपट समीक्षण, कधी कधी कविता किंवा कधी नुसतंच टाइमपास असे चौफेर लेखन या टोपण नावाने केले होते. विशेषतः त्यांनी G.A. कुलकर्णी यांच्या साहित्यावर दिलेली लेखमाला चांगलीच गाजली होती. हे सर्वच लेखन चांगल्या ते उत्तम दर्जाचे होते. टाकाऊ किंवा ज्याला ट्रॅश म्हणता येईल अशा प्रकारचं लेखन संजोपराव यांच्याकडून झालेलं मला तरी स्मरणात नाही. त्या काळात यांच्या लेखनाला मिळालेल्या इतरांच्या प्रतिक्रियाही हेच सांगतात. तर हे संजोपराव म्हणजे डूडल्स या लेखसंग्रहाचे लेखक डॉक्टर संजीव कुलकर्णी. संजोपराव या टोपण नावाने केलेल्या लेखनाचा अंतर्भाव प्रामुख्यानं या लेखसंग्रहात झालेला आहे.
अशा या लेखसंग्रहाच्या बरोबर काहीतरी चाळा म्हणून कागदावर मारलेल्या रेघोट्या म्हणजे डूडल्स असं लिहिलेलं आहे. पण प्रत्यक्षात हे नाव फसवं आहे. इंग्रजीत ज्याला मिसनोमर म्हणतात. यातले लेख हे काही चाळा म्हणून कागदावर मारलेल्या रेघोट्या किंवा नुसतंच पांढऱ्यावर केलेलं कारण नाही हे प्रकर्षानं जाणवतं. माणूस ज्यावेळी स्वतःच्या खोलवर निमग्न असतो त्यावेळी तो काही रेखाटतो, लिहितो, त्याला चाळा म्हणता येत नाही. अशाच एखाद्या अनाहूत क्षणी त्याच्याकडून उत्तम कलाकृती निर्माण होते. अशी कलाकृती ही असं करायचं आहे, असं लिहायचं आहे अशी मुद्दाम केलेली पुसत नसते. थोडं धाडस करून मी असं म्हणतो की बरेच लेखक बनचुके झाल्यावर जे काही तोलून मापून लिहू लागतात ते बऱ्याच वेळेला रद्दीत घालण्याच्या लायकीचं असतं. किंबहुना खरी कला ही या प्रकारच्या ट्रान्समधून, आत्मनिर्मग्नतेतून, थोड्या आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर समाधीतून निर्माण होते. म्हणूनच विचार समाधी, लेखन समाधी, गान समाधी असे अनेक शब्द निर्माण झालेले आहेत. अशी समाधीतून निर्माण झालेली चित्रकारांची चित्र ही जगप्रसिद्ध ठरलेली आहेत. हे लेख खासगी आहेत, त्यामुळेच खरं तर ते अत्यंत हृद्य झालेले आहेत. विशेषतः संजीव कुलकर्णी यांच्यासारखा उत्तम वाचक, हिंदी गीतांचा आणि गझलांचा दर्दी, लहान मुलांसारखा संवेदनशील आणि एकंदर समाजाविषयी सहानुभूती बाळगणारा माणूस जेव्हा या आत्मग्लानीत जाऊन अशा तथाकथित रेघोट्या मारतो, असे लेखन करतो, तेव्हा ते वाचकाच्याच आत्मतत्वाला स्पर्श करणारे लेखन ठरते. या पुस्तकातले लेखही असेच सखोल आहेत, म्हणून त्यांना डूडल्स हे नाव देणं वाचकांची दिशाभूल करण्यासाठी. शिवाय या पुस्तकाच्या लेखकांना आपल्या मनोगतात या पुस्तकाला वाचकाला मजा आणणारी मिसळ अशी उपमा दिली आहे. मी तिच्याशी सहमत नाही. हे पुस्तक नुसतीच मजा आणत नाही आणि ती दुसरी सरमिसळी नाही. हे पुस्तक मला विन्सेंट व्हॅन गॉफ किंवा गॉग या चित्रकाराने काढलेल्या स्टारी नाईट या द स्टारी नाईट या चित्राची आठवण करून देते. म्हटलं तर त्यात फक्त अनेक रंगांची आणि स्ट्रोक्सची सरमिसळ आहे. धमक्क पिवळा ते गडद काळा अशा अनेक रंगांचे आडवे तिडवे फटकारे मारलेला एक कॅनव्हास असंही त्याचं वर्णन करता येईल. पण ते समग्र चित्र पाहताना प्रेक्षक गुंगून जातो, गुंतून पडतो. यातच त्या चित्राचं यश आहे. हे पुस्तक मला तसं वाटतं. एका निवांत क्षणी कोऱ्या मनानं हे पुस्तक वाचायला घेतलं तर ते आपल्याला नुसतंच गुंगवत नाही, तर लेखकाचा विचार विश्वास ओढून येतं. अशा अर्थानं या पुस्तकाला कदाचित चांदणी रात्र हे नाव अधिक शोभलं असतं. या विधानाबद्दल मला लेखकानं माफ करावं, पण आपल्या उत्तम दर्जाच्या लेखनाला काहीसा कमीपणा आणणारं नाव त्यांनी या संग्रहाला दिलंय असं मला वाटतं. आत्ताच नंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे या पुस्तकामध्ये विविध विषयांवर केलेलं ललित लेखन म्हणावं असे 40 लहान मोठे लेखक, अगदी खासगी जीवनातील व्यक्ती आणि अनुभवांपासून ते इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या रसग्रहणापर्यंत अशा अनेक विषयांना नुसताच स्पर्श न करता त्याचे सखोल चिंतन करणारे हे लेख आहेत. हेच लेख कोणा इतर लेखकांना याच विषयांवर लिहिले असते तर ते असेच झाले असते का? जीएनी उद्धृत केलेलं वाक्य संजीव कुलकर्णी वापरतात, द रायटिंग नॉट द रायटर. पण कोणतंही लेखन तसं लेखकापासून कधी अलिप्तच असत नाही. लेखकाचं व्यक्तिमत्व, त्याचे अनुभव, त्याचा समाज, त्याचं वाचन, त्याची मानसिक बैठक, त्याची समज, त्याचे समज, ग्रह गंड अशा अनेक गोष्टींचा त्याच्या लेखनावर कळत नकळत परिणाम होतच असतो, किंबहुना तो अपरिहार्य आहे. त्यामुळे लेखक आणि लेखन हे कितीही वेगळे करून जायचे म्हटलं तरी ते प्राय अशक्य आहे असं मला वाटतं. आणि हेच हा संग्रह किंवा डॉक्टर संजय कुलकर्णी यांचं इतपर झालेलं इतर लेखनही वाचताना जाणवतं. मग अशी म्हणण्यासारखं एक बुद्धिमान गुणग्राहक, उत्तम स्मरणशील वाचक आणि श्रोता, त्यामुळे हिंदी गीतांचा आणि गझलांचा दर्दी, संस्कारांमुळे विज्ञाननिष्ठ, लहान मुलासारखा संवेदनशील आणि एकंदर सर्वसामान्य समाजाविषयी सहानुभूती बाळगणारा माणूस असे संजीव कुलकर्णी यांचे
वर्णन केल्यास मुळीच वावगं ठरणार नाही. त्यांचं जीए प्रेम हे तर सर्वज्ञातच आहे, पण केवळ त्यांची महती न गाता जीए कुलकर्णी यांच्या समग्र वाङ्मयाचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. जीएंच्या लेखनाचं परिशीलन करून त्या विद्यावाचस्पती पदवी मिळवलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आजच्या घडीला जीएंच्या साहित्याबद्दल सर्वात अधिकारवाणीने भाष्य करण्याची पात्रता संजीव कुलकर्णी यांच्याकडेच आहे. इतकी की जीएंनी आत्मचरित्र लिहिलं असतं तर ते काय आणि कसं लिहिलं असतं हेही त्यांना जाणवू शकतं. जीएंच्या लेखनावर किंवा एकत्रच जीएंच्या लाईफ अँड टाइम्स बद्दल समजलेले न समजलेले जीए हे त्यांचं पुस्तक लवकरच येत आहे. त्याचबरोबर पी.जी. वुडहाऊस, सादत हसन म्हणतो, व्यंकटेश माडगूळकर, मिर्झा गालिब अशा अनेक महान साहित्यकारांच्या साहित्याचा त्यांना गाढा व्यासंग आहे. त्यांच्यावरील ग्रामीण संस्कारांमुळे त्यांच्या लेखनाला अस्सलपण आलेलं आहे. ते ज्याप्रमाणे व्यंकटेश माडगूळकरांना मातीतला लेखक म्हणतात, तसेच तेही स्वतः मातीतलेच लेखक आहेत. कानडी, मराठी, सीमा प्रदेशातली अस्सल बोलीभाषा त्यांची मातृभाषा आहे. त्यांच्याच एका लेखात उल्लेख केलेल्या लेखक मिलिंद मोकेरांना जे जागतिक सपाटीकरण डाचतंय तेच किंबहुना त्यापेक्षा जास्त त्यांना ते डाचत असावं. त्यामुळे त्यांच्या लेखनात जास्तीत जास्त प्रादेशिकपणा, अस्सलपणा अनुभवायला येतो. या लेखसंग्रहाच्या निमित्तानं मला इतकंच म्हणता येतं की हे विकी पांडित्य वापरून केलेलं कृतक लेखन नाही, तर वाचन, चिंतन, मनन आणि स्मृतींच्या खोल डोहातून आलेले सच्चे उमाळे आहेत. त्यांचे इतरही सर्वच लेखन बरोबर मुलामा दिलेलं नाही, तर अस्सल 52 कशी सोने आहे की ती काळ गेला तरी त्याची झळाळी कमी होणार नाही. हे लेखन जुने झाले असले, या डुडल्स या लेखसंग्रहातील लेखन जरी जुनं झालं असलं तरी कालबाह्य होणारं नाही. म्हणून असं म्हणावंच वाटतं की या दिलेल्या लेखकाकडूनच हे असं लेखन होणं शक्य आहे, येऱ्या गावायाचे काम नव्हे. या पुस्तकात असलेल्या लेखांमध्ये काय लिहिलंय त्या तपशिलात जाऊन एक एक लेख नोंदवून त्याच्या विषयाबद्दल उहापोह मी काय करणार नाहीये. ते लेख त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे वाचण्यातच तथ्य आहे. ज्या वाचकाची या लेखनाशी नाळ जुळेल त्याला ती तंद्रा अनुभवायला मिळेल आणि एकदा ती जुळल्यावर हे लेखन त्याला पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटेल आणि लेखकाच्या इतर लेखनाबद्दलही कुतूहल निर्माण होईल यात शंका नाही. समारोप करताना संजीव कुलकर्णी यांच्या भावी लेखनाविषयी माझी काय अपेक्षा ते सांगतो. त्यांनी विविध विषयांवर विविध स्वरूपाचं आणि मनस्फूर्त असं लेखन करावं. अमुक एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून मर्यादित लेखन करू नये. गेली काही वर्षे त्यांचा भर विज्ञान कथावरच राहिला असावा असा माझा समज आहे. कदाचित ते तसं नसेलही, पण पाट पाणी या नावाच्या कथेसारखी एक विलक्षण कथा लिहून त्यांनी मला थक्क केलेलं आहे. मी वाचलेल्या माझ्या मर्यादित वाचनामध्ये मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट कथांमध्ये तिची नक्कीच वर्णी लागलेली आहे. अशा स्वरूपाच्या कथा, कादंबऱ्या आणि इतर गद्य त्यांच्याकडून भरपूर निर्माण व्हावे आणि मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट लेखकांच्या मांडीला त्यांना अग्रगण्य स्थान मिळावं अशी माझी इच्छा आहे. हे त्यांना मुळीच अशक्य नाही हेही मला माहिती आहे. अर्थातच जाता जाता काहीसा अप्रिय किंवा वादग्रस्त ठरू शकणारा विषय म्हणजे त्यांचं कुलकर्णी हे आडनाव. आजकालच्या जगात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण झालेली आहे आणि हे आडनाव त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत जर विनाकारण अडथळा बनू लागलं तर दाभोळकरांच्या भाषेतल्या दुर्दैवानं असं काही घडू नये. त्यावर मी त्यांना अशी विनंती करतो की असं असेल तर तरी संजोगराव या नावानं आपलं लेखन पुढे चालू ठेवायला काय हरकत. ते स्वतः नास्तिक आहेत. ते स्वतः नास्तिक असले तरीही जीएनच्या भाषेत सांगायचं झालं तर जे काही समजत नाही अशा जगातील अनिश्चिततेलाच मी सर्व शक्तिमान ईश्वर मानतो आणि त्या शक्तीला प्रार्थना करतो
की डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी उत्तमोत्तम कल्पना सुचून त्या कागदावर आणण्यासाठी त्यांना दीर्घ आरोग्य लाभो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुणेकर हे जरी तुम्ही हैदराबादवरून आला असलात तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आमचेच मानतो. त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाचे जरी प्रमुख पाहुणे असलात तरी सुद्धा तुम्ही एक पुणेकरच आहात. धन्यवाद. यानंतर मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंडित जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीमती नंदाताई पैठणकर, आपले पाहुणे विजयराव नाईक, स्वतः श्री आजचे उत्सवमूर्ती संजीव कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्वाती, निवेदक पल्लवी आणि या कार्यक्रमासाठी अफाट कष्ट घेतलेले ज्ञातेबाई कुमारी ज्ञाते सौ ज्ञाते. तर या सगळ्यांचा मी अतिशय आभारी आहे. स्वतः लेखक असलेले आणि प्रचंड संशोधन करून नाव कमावलेले असे काही लोक माझ्यासमोर बसलेले. खरं तर असं झालंय की एखादी केवळ नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीकरता काहीतरी एखादा सभासद म्हणून खुर्ची बसवलेली असतात आणि त्याला एकदम पंतप्रधानाच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवावं तसं माझ्या बाबतीत झालेलं. मी आतापर्यंत फक्त एका आर्थिक काम करणाऱ्या सोसायटीचा एका अध्यक्ष होतो. या व्यतिरिक्त मला अध्यक्षपदाचा मान कधीही लाभला आणि आता या अशा लोकांच्या मंडळ्या लाभलं हे माझं परम भाग्य समजलं. होतंय काय की अध्यक्षाची जबाबदारी फार अवघड आहे. एक तर त्याला सगळ्यात शेवटी बोलावं, उत्तम वक्तृत्व असलं तर थोडंफार निभावून नेता येतं. पण खरे तर आधीच्या वाक्यामुळं सगळे श्रोते तसे कंटाळलेले असतात आणि मग आपलं रटाळ बोलणं चालू ठेवायचं आणि तरीही लोकांना गुंतून ठेवायचं फार अवघड. त्यामुळं मी शक्यतो संजीव कुलकर्णी या व्यक्तीविषयी बोलणार नाही, कारण या सगळ्यांनी उल्लेख केला तसं कला महत्वाची, कलाकार दुय्ये असं स्वतः संजीव कुलकर्णी मला कायम सांगत. संजीव कुलकर्णींना मी चांगला ओळखतो. गेली 40 वर्ष त्यांची माझी ओळख आहे आणि त्यांच्याविषयी मला बरंच काही माहिती आहे. बोलायला लागलो तर मी 35 तास सहज काय, परंतु तेवढं नको. या पुस्तकाचं नाव गुगल्स वाचलं तेव्हा सगळ्यांप्रमाणे मलाही प्रश्न पडला, तुम्ही पाहिला होता गुगल्सचा अर्थ कधी? त्यात आजकालचे इंटरनेट आणि कॉम्प्युटरवाले काय काय नवनवीन शब्द फाईन करतील ते सांगता येतं. ते काही केल्या कळत नाहीत आमच्या डोक्यात. मी आपला माझा पुस्तक गुगल्स म्हणजे व्हॉट द डक्स डू असा अर्थ काढून मोकळा झालो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळलं की ते काही डल लोकांचं काम. तेव्हा असं हे पुस्तक फार सुंदर आणि उत्तम बनलं. या पुस्तकाच्या बाबतीत मी असं म्हणेन, पूर्वी शाळेत असताना आचार्य आत्रेंचं एक पुस्तक मी कसा घडलो हे मी वाचतो. तेव्हा लेखक कसा घडतो किंवा लेखक कसा घडला याचा हे पुस्तक म्हणजे उत्तम वस्तुपाठ आहे असं मला वाटतं. कारण लेखकाला लागतं काय? पहिली गोष्ट म्हणजे जबरदस्त कुतूहल, बाल सुलभ कुतूहल असं आपण म्हणतो ते बालपणी असतं, पुढं ते टिकत. पण खऱ्या लेखकाला ते आयुष्याच्या शेवटपर्यंत शैशवासारखं जपावं. हे कुतूहल संजीव कुलकर्णींमध्ये अगदी लहानपणापासून आहे आणि ते या लेखांमध्ये वारंवार दिसून येते.
त्यांचं गाव नांदणी, त्यांचा तो जुना वाडा, त्या वाड्यात त्यांच्या भगिनी त्यांच्याबरोबर होत्या. ते वाड्याचं वर्णन वाचलं, तिथले ते दिवस, त्या गावातले ते लोक, त्यांच्या त्या अंधश्रद्धा, त्यांनी साजरे केलेले ते फिराचे उत्सव वगैरे वगैरे, हे सगळं इतकं काही जिवंत वर्णन झालेलं आहे की ते सगळं चित्र माझ्यासमोर असं उभं राहिलं की त्यांचं तिसरं भावंड, ज्येष्ठ भावंड म्हणून जणू काही मी त्या घरात आणि गावात राहिलोय असं मला वाटलं. अर्थात ही नुसत्या कुतूहलाची नव्हे तर कमालीच्या निरीक्षण शक्तीची काम, अतिशय सूक्ष्म निरीक्षण कुठल्याही गोष्टीतलं हे या लेखकासाठी आवश्यक असतं आणि ते संजीव कुलकर्णी आहे यात काहीच वाटत. असं कुतूहल आणि अशी निरीक्षण शक्ती असली की रसिकता ही आपोआपच येते. स्वतः संजीव कुलकर्णी हे अतिशय रसिक व्यक्ती आहे. जीवनातल्या विविध गोष्टींचा रसास्वाद त्यांनी पूर्णपणे घेतलेला या पुस्तकातून दिसून येतो. त्यांनी अनेक खाद्यपदार्थांची वर्णनं केलेली आहेत, अनेक पुस्तकांची रसग्रहण आणि रसास्वाद लिहिलेले आहेत, अनेक गाण्यांचे आणि गायकांचे उल्लेख केलेले आहेत. दिलीप प्रभावळकर आणि श्रीराम लागू यांच्यासारख्यांवरही त्यांनी लिहिलं आहे आणि प्रकाश आमटे यांच्या प्रकाश वाटांवरही त्यांनी अत्यंत आदरपूर्वक लिहिलेलं या पुस्तकात आपल्याला दिसून येतं. अगदी ग. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर हे तर त्यांचे गाववाले, जीएनचे तर ते भक्तच आहेत. जीएन विषयी नंदाताईंपेक्षा जास्त बोलण्याचा अधिकार आपल्यातल्या कोणालाही नाही, तेव्हा त्यांनी ते आटोपून घेतले, बरं केलं. कारण जीएनचं काही मला दुर्दैवानं किंवा माझं काय म्हणायचं ते माझं दुर्दैवच ते की मला जीए फारसे वाचायला मिळाले नाही. त्यामुळं जीएन विषयी काय बोलावं हा माझ्याकडे मोठा प्रश्न. सुनीताबाई, मिलिंद शाळा लिहिणारे मिलिंद गोटे, अशा अनेक लेखकांविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिलेलं. हे सगळं वाचलं की मग आपल्याला जाणवतं की लेखकाला आवश्यक असतं ते प्रचंड वाचन आणि व्यासन. या पुस्तकातला मला सगळ्यात जास्त आवडलेला लेख कोणता असेल तर तो आहे विज्ञान साहित्य एक व्याख्या. हा लेख काही लोकांना कदाचित फारसा आवडणार नाही, पण कारण हा लेख काही कथानक, या लेखात कुठली अशी व्यक्तिचित्र नाही की जी तुम्हाला आकर्षून घेते, पण यात एक मोठी सामाजिक जाणीव आहे. यात अभ्यास आहे. विज्ञान वाटा हा मला सगळ्यात, विज्ञान साहित्य हा मला त्यांचा सगळ्यात जास्त आवडलेला लेख. या व्यतिरिक्त अर्थातच अनेक लेख आहेत. एकदा असा लेखक वाचन आणि व्यासंगानं सिद्ध झाला की मग त्याची शब्द संपत्ती आणि तो खजिना वाढू लागला. संजीव कुलकर्णींनी हा खजिना प्रयत्नपूर्वक जोपासला. त्यांची शब्दकला केवळ अप्रतिम असल्या. मला कधी कधी आठवतं, संजीवनी मराठ्यांची एक कविता होती. कुंभ रसांचे श्री घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती उमकत येती रूपवती कामे, त्यांच्या नादे करू पाहते अनन्यासनी कशी, अशा काही ओळी त्या कवितेत होत्या. संजीव कुलकर्णींच्या शब्दांच्या गवळणी अक्षरशः गावाकडच्या वाटतात, खऱ्या खुऱ्या गवळणी वाटतात आणि त्या असं काही नृत्य त्यांच्या याच्यातनं करतात लेखनात की आपण आकर्षित होऊन पाहत आहात. त्यांचे शब्द सगळे वेगळेच आहेत. एकदा ते कधीतरी लहानपणी भिंतीवरनं वीट बसून पडले, त्यांना लागलं. ते म्हणतात, मला तसं फारसं लागलं नव्हतं, पण मी हाबकलो. ते हाबकणं खरं मला ते बहकण्याचा चुलत भाऊ असावा असं वाटतं. किती सुंदर शब्द आहे. असे खूप शब्द. पारिजातकाचं झाड
त्यांच्या अंगातलं कोसळ. राम गणेश गडकरींची कविता आहे प्रेम आणि मरण. त्याच्यात त्यांनी एक शब्द वापरला, मग त्याला भेटायाला गगनातील चंचल वाला झाडी. ती वीज येते, त्या लेखकावर त्या झाडावर पडते आणि वृक्ष उन्मळून खाली पडला, तरी पडता पडता हसला, वगैरे वगैरे. ते उन्मळणं हा शब्द यांनीही वापरलेला मला दिसतो. पण त्याच्याही पुढची कमाल अशी की ते झाड उपटून गेल्यानंतर, उन्मळून पडल्यानंतर त्याची विल्हेवाट लावल्यावर ती जागा कशी दिसू लागली. आपण पुणेकर म्हटलो असतो की उलटी पोटी दिसू लागली. संजीव कुलकर्णी म्हणतात ती जागा भुंडी वाटू लागली. भुंडी काय विचित्र, काय केवढा कसा म्हणजे भयंकर परिणाम करतात असे खूप शब्द त्यांच्या या लेखनात आले. नाद मधुर शब्दरचना हेही त्यांच्या याच्यात कायम आढळतं. कुणाच्या तरी अंगावर सरसरून काटा येतो, सरसरून चक्का बसतो, आवाजाचा गलबला असतो, कल्लोळ नसतो. आणि असे खूप शब्द आहेत त्यांच्यात. मी त्यांची यादी काढून ठेवली होती, पण ते आता उत्स्फूर्तपणे जेवढं आठवतं तेवढंच फक्त. हे सगळं अशी भाषा शैली आणि असं सगळं वाटतं की मोठ प्रश्न येतो तो रचना कौशल्य, ज्याला आपण वाङ्मयात क्राफ्ट म्हणतो तसं. संजीव कुलकर्णी यांनी हे क्राफ्ट चांगल्या पद्धतीनं आत्मसात केलेलं आहे या संशय. थॉमस एक नॉन त्याच्या समिंगक असा लेखात एकदा म्हणतो की एनी रायटिंग should have a good beginning, a middle and an end which is natural consequence of the beginning. तसं या संजीव कुलकर्णीच्या प्रत्येक लेखाची सुरुवात ही कमालीची आकर्षक असते. सुरुवातीला काही कळत नाही, पण आपण त्या सुरुवातीतनं हळूहळू त्याच्या क्लायमॅक्सला कुठे येतो तेही कळत. प्रवाहात वाहून जावं जसं त्या भाषेच्या ओघात आपण असे वाहत वाहत जातो, असंच वाहत राहावं असं वाटायला लागतं. आणि मग कधीतरी एकदम शांतपणे कुठल्या तरी पुस्तकात आपल्याकडे किनाऱ्याला लागतो आणि अरे वा आला की नारा संपला वाटतो असं आपल्याला वाटून जातं. हे प्रत्येक लेखात तर आढळतं, पण त्याहीपेक्षा मुळात हे पुस्तक रचलंय ना, त्यात सुद्धा हे कदाचित अनुवादानं झालं की काय मला माहिती. तसं जर अनुवादानं झालं असेल तर ते प्रतिभेचं उत्स्फूर्त लक्षण आहे असं मला वाटतं. त्या पुस्तकातला पहिला लेख आहे वर्तुळ. तो लेख आहे मृत्यूविषयी दुःख व्यक्त करणारा. आणि या पुस्तकातला शेवटचा लेख आहे तो आहे मरणा काय तुझा तेवा. तो मृत्यूला आव्हान करणारा, मृत्यूचा आनंद बाळगणारा. 17व्या शतकातला एक इंग्लिश कवी जॉन, त्याचं आडनाव मला आता आठवत नाही, त्या कवीनं डेथ विल नॉट प्राऊड अशा नावाची एक सुंदर कविता लिहिलेली आहे. आणि त्या डेथ विल नॉट प्राऊड या कवितेत त्या लेखकानेही मृत्यूला असं आव्हान दिलं. पण अगदी त्याहीपेक्षा जबरदस्त आपलं सदापुरी भाषेतलं मरणा काय तुझा तेव्हा हे फार फार जास्त आकर्षक वाटतं. तेव्हा असं त्यांचं रचना कौशल्य पुन्हा त्यातला पहिला परिच्छेद पुस्तकात आणि शेवटचा परिच्छेद हे अक्षरशः विरोधाभासी. पहिल्या परिच्छेदात ते आधीचं अस्थिविसर्जन करतात. कृष्णेच्या पाण्यात ती हाडं अशी जमिनीत पाण्यात खोल जातात आणि डोळ्यात अश्रू तरळतात. शेवटच्या लेखात आणि शेवटच्या परिच्छेदात त्यांच्या जीवनात आनंद येणाऱ्या कितीतरी गोष्टींचा, मग तो सचिन तेंडुलकरचा षटकार असो
एखादं उत्तम पुस्तक असो, एखादा उत्तम पदार्थ असो खायचा, किंवा तात्या माडगूळकरांची ग्रामीण भाषा, ह्या सगळ्यांचा उल्लेख त्या शेवटच्या परीक्षेला करतात आणि मग म्हणतात हे सगळं असताना मरण आलं काय गेलं काय सारखं, हे जीवन मी भोगलंय भरपूर, तू काय नेणार माझ्याकडनं, नेणार काय भोगले मी भोग. आणि अशा तऱ्हेनं मरणाची ती तयारी आहे, त्याचं स्वागत करतायत असा तरीका काहीतरी तो लेख आहे. या पुस्तकात आणखी असे अनेक लेख, ती नावाचा एक लेख आहे. मी म्हटलं की मला सुरुवातीला वाटलं अनंत सामंत जसं कुठल्या तरी एका तरुणीविषयी तिथं त्या तरुणीचं विलक्षण व्यक्तिमत्व त्यांच्या लेखातून व्यक्त करतात तसं काही आहे ते काय, पण नाही. मी ती अक्षरशः 4-5 वर्षाची छोटी गोड मुलगी आहे आणि तिनं या लोकांना कसं आकर्षून घेतलं, स्वातींना पण आणि संजीवला पण, त्याचं मोठं सुरेख वर्णन त्या पुस्तकात आले, त्या लेखात आले. मला आवडलेले आणखी बरेच लेख आहेत. अनुभव नावाचा एक लेख आहे आणि त्यात विनोदाची चांगली प्रकरण केलेली मला आढळली. विद्यार्थ्यांचे पर्सनल इंटरव्ह्यू घेतात किंवा काय काय मुलं उत्तरं देतात त्याचं फार योग्य वर्णन करतात. एक कन्यका, तिला विचारलं की बाई इंदिरा गांधीचे मारेकरी कोण, तिला काही माहित नसतं. मग ती म्हणते आय वॉन्ट बॉन्ड. तुषार नावाच्या एका मुलाला तुषार या शब्दाचाच अर्थ माहित असतो आणि एक त्याहीपेक्षा पुढचा विद्वान मुलगा तर त्याला बाकी काही येत नसतं तर निदान एखादी मराठी म्हण सांग म्हणून परीक्षक विचारतात तर त्याला कुठली म्हण आठवली, कडी लावा आतली मी नाही त्या, अशी म्हण तो मुलगा सांगतो. विनोदाचे काही काही अतिशय चांगले उल्लेख या पुस्तकांमध्ये आहेत. आधी म्हातारी झालेली असते, आता तिला उठता बसता येत नाही, तिला उठून इकडे तिकडे ठेवावं लागतं आणि ते काम हा नातू करतो. आधी त्याला म्हणते असंच मला नंतर पण हळू उचलणं आणि नातू उचलतो, हो अगदी हळूवार उठली, तुला कळणार सुद्धा नाही. आता याला विनोद म्हणावं तर का, वागताना थोडं ओठावर हसू येतं पण डोळ्यात मनात असा भूमिका पण जातो. अशा तऱ्हेचे अनेक उत्तमोत्तम विनोद या पुस्तकात आपल्याला आढळले. लेखकाचं शेवटच्या पायऱ्या आहेत कल्पनाशक्ती आणि प्रतिभा. पैकी कल्पनाशक्तीला या लेखांमध्ये फारसा वाव नाही आणि हे पुस्तक तसं परोपजीवी म्हणजे असं की आवडलेले लेखक त्यांची पुस्तकं ज्यांनी पुस्तकाचा बराचसा भाग व्यापलेला, त्यांनी स्वतःच असं जे काही लिहिलेलं आहे ते त्यांचे प्रत्यक्ष आलेले अनुभव आहेत. त्यामुळं प्रतिभेचा आणि कल्पनाशक्तीचं त्यांचं उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर त्यांचं सूत्र शास्त्रकार्याची कसोटी हे पुस्तक वाचायला. पण ही आत्ताची सुरुवात आहे. अभी तो एक ट्रेलर, त्या पुढं अनेक पुस्तकं येणार आहेत आणि तिथं या लेखकाचं खरंच स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. विजय नाईकांनी सांगितलं तसं मराठीतल्या उत्तमोत्तम लेखकांमध्ये त्यांची गणना व्हावी असे रंग त्यांनी या 2 पुस्तकात आधीच दाखवले. मला खात्री आहे की त्यांच्या प्रतिभेचे मनोन वेग जेव्हा ते पुढच्या पुस्तकांमध्ये दाखवतील तेव्हा आपण वाचक नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानू. तसं त्यांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं हे भाष्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.
अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये, आता जसं सर म्हणाले की संजीव कुलकर्णी यांची शब्द संग्रह आणि त्यांची शब्दांची निवड ही खूप छान आहे. तर मला असं वाटतं की सरांनी सुद्धा अतिशय मोजक्या आणि निवडक शब्दांमध्ये त्यांचं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद सर. यानंतर मी खुद्द डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. आदरणीय नंदाताई पैठणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव जोशी, प्रमुख पाहुणे विजय नाईक आणि मित्रमैत्रिणींना, हेमिंगनं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की लेखकानं आपल्या लिखाणाविषयी बोलू नये. लेखकाला जे म्हणायचं असतं ते त्याने लिहावं, त्याच्याविषयी त्याने बोलू नये. पण सभेचा संकेत असा आहे की सभेची सांगता ही आभार प्रदर्शनाशिवाय होत नाही आणि माझ्या मनोगतामध्ये आभार प्रदर्शन सुद्धा मीच करावं असा हा संकेत असल्यामुळं थोडंसं हेमिंग्वेचं ऐकायचं आणि थोडंसं सभेचं ऐकायचं असं म्हणून मी अगदी मोजकं बोलणार आहे. मुळात या तिन्ही लोकांनी माझ्याविषयी आणि माझ्या पुस्तकाविषयी जे काही म्हटलेलं आहे ते ऐकून मी विलक्षण संतोष केला आहे. मी वारंवार स्वतःला आणि इतरांना असं सांगत आलेलं आहे की हे काही फारसं महत्त्वाचं असं पुस्तक नाही. त्याचं कारण असं की हे पुस्तक जरी आज प्रकाशित होत असलं तरी त्याचं लिखाण विजय नायकांना माहिती आहे, कारण त्यांनी ते त्यावेळी वाचलेलं आहे. गेले 20-25 वर्ष वेगवेगळ्या टप्प्यांवरती याचं लिखाण झालेलं आहे. आणि पंडितराव तर म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 40 वर्षापासूनचे मित्र, त्यामुळे त्यांची शब्दाची निवड अतिशय चफकट अशी असते. त्यांनी माझ्या लिखाणाला जे परोपजीवी लिखाण म्हणलं ते अगदी बरोबर आहे. त्याच्यामधलं फार कमी लिखाण हे स्वयंस्फूर्तीने लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळा एखादी घटना होते, एखादं पुस्तक वाचतो, एखादा सिनेमा बघतो, एखादं चांगलं जेवण आपण जेवतो आणि आपल्या मनामध्ये जे काही तरंग उमटतात ते कागदावर आणले की जे लिखाण होतं ते रूढच आहे. त्यामुळं या लोकांनी या पुस्तकाला इतकं चांगलं म्हणलं याच्यामध्ये मुळात पुस्तकाचं मूल्य हे कमी आणि या लोकांचं माझ्याविषयीचं असणारं ममत्व जास्त असं मी गृहीत धरतो. पण पुस्तक कसं आहे याच्यापेक्षा ते पुस्तक लिहिताना मला खूप जास्त आनंद मिळाला यावरती मला नक्कीच सांगायला आवडेल. पंडितरावने ती या लेखाचा उल्लेख केला. त्याला कदाचित माहिती नसेल की त्यातली ती जी आहे ती विजय नायकांची मुलगी आहे. 15-20 वर्ष होऊन गेले असते मग 4-5 वर्षाची, नमिता 4-5 वर्षाची होती तेव्हा आम्ही विजय नायकांच्या घरी गेलो होतो. आणि त्या लेखामध्ये जसं मी वर्णन केलं तशीच ती त्यावेळी होती. अगदी दिटुकली, अजिबात कोणाला न लागणारी, भरपूर आत्मविश्वास असणारी आणि आम्ही पहिल्यांदाच भेटून आम्ही तिला पहिल्यांदा भेटलो असं अजिबात आम्हाला जाणवून न देणारी अशी ती नमू. त्याला आम्ही अलीकडे भेटलो आणि कसा काळ निघून गेला असं मला स्वतःलाच नवल वाटलं. 2-3 गोष्टीच मला फक्त माझ्या पुस्तकाविषयी सांगायच्या आहेत, कारण मी म्हटलं त्याप्रमाणे लेखकांना स्वतःच्या लिखाणाविषयी बोलू नये. एक तर असं की यातलं काही लिखाण हे नॉस्टॅल्जिया, रम्य भूतकाळ या स्वरूपाचं आहे. आता रम्य भूतकाळ हे नॉस्टॅल्जियाचं जरी भाषांतर असलं तरी ज्या भूतकाळाचं मी वर्णन केलेलं आहे तो काही तितका रम्य नव्हता. माडगुळकरांच्या लिखाणाने जसा भूतकाळ येतो तसा रौद्र निसर्ग, त्याच्याशी झटे घेणारी लोक आणि चोपलेली माणसं, चोपलेली कुत्री, धूळ भरलेल्या रस्ते, अडाणीपणा, रोगराई, बेरोजगारी, मृत्यू असं यांनी सगळ्यांनी ग्रासलेला असा तो भूतकाळ होता. पण त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञानाची आराधना करणारे माझे वडील होते. त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण सगळ्या आसपासच्या सगळ्या लोकांच्या मायेची पाकड घालणारी माझी आजी होती. असे काही लोक मला त्या माझ्या आठवणीमधून उचलून कागदावर आणावेसे मला वाटले. काही काही वेगळे प्रयोग मला करायचे वाटते, त्याविषयी मला थोडंसं सांगायला आवडेल. सारे प्रवासी घडीचे एक पुस्तक वाचल्यानंतर
त्यामध्ये बाबल्या मडवळ आणि हवालदार मुंगी यांचा प्रसंग आहे आणि विरोधी प्रसंग आहे. दळवीन तो फार छान लिहिलेला आहे. माझ्या मनात एक कल्पना आली की हे जर दोघेही मेले येतात, बाबल्या मडवळ आणि मुंगी, हवालदार मुंगी, आणि ते कुठंतरी स्वर्गात नरकात जिथं कुठं असतील तिथे एकमेकाला भेटले आणि हवालदार मुंगीने जर बाबल्या मडवळाला एक पत्र लिहिलं तर कसं असेल म्हणून एक काल्पनिक पत्र लिहिलं. ते लिहिताना त्यातली भाषा त्यात मला थोडासा प्रयोग करायला मिळाला, त्यामुळे मला मजा आली. तात्या माडगूळकरांना पत्र मी लिहिलं याचं कारण असं की एका आजारपणामुळे मला काही दिवस घरी थांबायला लागलं आणि त्या दरम्यान मी माडगूळकरांची सगळी पुस्तकं परत एकदा वाचली आणि मग मला असं वाटतं त्या दरम्यान न लिहिलं पत्र नावाची स्पर्धा जाहीर झाली होती. मग मला असं वाटलं की एखाद्या सामान्य वाचकानं जर तात्या माडगूळकरांना पत्र लिहिलं तर ते कसं असेल, म्हणून मी ते तात्या माडगूळकरांना पत्र लिहिलं. पुस्तकांची रसग्रहणं परीक्षणं जी आहेत ती परंतु तर आहेतच, पण त्यात साधा उद्देश असा होता की आपल्याला जे आवडलं ते इतरांना तो आनंद मिळवून द्यावा आणि त्याच्या काही विशिष्ट गोष्टी. म्हणजे एकच उदाहरण सांगतो. दमा मिरासदारांचं मिरासदारी हे पुस्तक आहे. मिरासदारांना आपण एक विनोदी लेखक म्हणून ओळखतो, पण मिरासदारांच्या गंभीर कथा ह्या इतक्या चांगल्या, इतक्या रद्य, इतक्या हळूवार आहेत की त्यांचा उल्लेख केल्याशिवाय मला काही पुढे जाता आलं नाही. तर अशा काही गमती या पुस्तकामध्ये आहेत आणि काही प्रयोग आहेत, काही जुने हरवलेल्या काळाच्या प्रपातामध्ये हरवलेल्या गोष्टींचं स्मरण आहे. उदाहरणार्थ नाट्यछटा हा प्रकार, आणि तो नाट्यछटा प्रकार कसा सुरुवात झाला, त्याची कुठून काय ते बीज आणलं दिवाकरांनी, ते कसं मराठी मातीमध्ये रुजवलं, असं काही काही त्यातले गमतीदार प्रसंग आहेत. जोशींनी वर्णन केलेला विज्ञान साहित्य नव्या व्याख्येच्या शोधात हा मी एका विशिष्ट कारणासाठी लिहिला होता आणि त्याच्यात विज्ञान साहित्यिकांची काय भूमिका असावी, एक मर्यादित विज्ञान साहित्यिक म्हणून मला असं वाटलं की विज्ञान साहित्यिकांनी नुसती बघ्याची किंवा नुसती रंजनाची भूमिका घेऊ नये. विज्ञान साहित्यिकांनी एखादी ठोस आणि जोरदार अशी भूमिका सध्याच्या काळात घेणं आवश्यक आहे असं मला वाटलं, म्हणून तो लेख लिहिला. असे वेगवेगळे प्रयोग केलेलं ते पुस्तक आहे आणि त्याचे कंपायलेशन म्हणून एक ऑम्निबस या प्रकारचं ते पुस्तक आहे. तर हे पुस्तक ज्या स्वरूपामध्ये मला पाहिजे होतं त्या स्वरूपामध्ये मला प्रकाशित करता आलं. त्यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा हातभार लागलेला आहे. त्याची नावं काही मी घेत नाही कारण सगळेच घरचे लोक आहेत. खरं तर आभार प्रदर्शन हा सुद्धा आवडच भाग आहे आजचा, कारण सगळेच घरचे लोक आहेत. नंदाताई त्यांचं माझं नातं हे कुलगडून सांगण्यासारखं नाही, पण त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहणंच पसंत करतो. पंडितराव जोशी यांना माझ्या लहानसहान गोष्टीचं कौतुक आहे आणि ते बऱ्याच वेळा माझं इतकं कौतुक करतात की मुलांच्या बाबतीत जसं म्हणतात की ते इतका गुलाल उधळतात की तो डोळ्यात जातो, तसं मला काही वेळा पंडितरावांचं कौतुक ऐकल्यानंतर शंका येते की ती खरं बोलतायत का, मला बरं वाटावं म्हणून म्हणतात, पण ते तसं करणार नाही हा भाग वेळा. त्यामुळे त्यांचे मी काही आभार मानणार नाही. विजय नाईक हे आमचे गाववाले आहेत. आमच्या सांगली कोल्हापूरकडच्या भागामध्ये गाववालं हे वेगळं नातं असतं. म्हणजे रक्ताची नाती असतात, मानलेली नाती असतात, परिचयानं झालेली नाती असतात. गाववाला हे वेगळंच नातं असतं. गाववाला हे परत पश्चिम महाराष्ट्रातलं एक वेगळं नातं आहे. त्यामुळं त्यांचेही काय मी औपचारिक आभार मानणार नाही. तुमच्यापैकी मी जसं म्हणालो तसं पल्लवी आहे, बाकीचे आहेत बरेचसे लोक. या लोकांचा वैयक्तिक उल्लेख करण्याची आवश्यकता नाही, पण त्या लोकांच्या ऋणामध्ये राहणंच मी पसंत करेन. त्याच्यामुळेच आपला स्नेह अधिक वृद्धिंगत होईल असं मला वाटतं. शेवटी तुम्ही इथं आला त्याच्याबद्दल अजून काही लोक येतील अशी मला अपेक्षा होती, कारण अजून काही लोक येतील या हिशोबानं मी एक शेवट तयार करून ठेवला होता आणि मला असं वाटलं होतं की त्या वाक्याने शेवट करावा, पण लोक किती असो मी शेवट तसंच करतो. मला असं म्हणायचं की वाचकानं लेखकाविषयी आपली प्रीती कशी व्यक्त करावी, तर वाचकांनी लेखकाच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला यावं आणि शक्य झालं तर लेखकाचं पुस्तक पैसे देऊन विकत घ्यावं, अशी तरी प्रीती व्यक्त करावी असं मी आधी ठरवलं होतं. पण पैसे देऊन ज्यांनी पुस्तक विकत घ्यावं असे काही फारसे लोक मला याच्यामध्ये दिसत नाही.
तरी सुद्धा हा आनंदाचा भाग होता. हा समारंभ आयोजित करणं, या तिघांनाही या समारंभासाठी बोलवणं आणि या निमित्तानं थोडंसं खरं सांगायचं झालं तर या निमित्तानं स्वतःचं कौतुक करून घेणं हा आनंदाचा भाग होता. या सगळ्या आनंदाच्या भागामध्ये तुम्ही सहभागी झालात, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. धन्यवाद. आता डॉक्टर संजीव कुलकर्णी म्हणाले त्याप्रमाणे पुस्तक हे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर तुम्ही नक्कीच ते इथे विकत घेऊ शकता. आजचा आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. कधीतरी